आणि पोलीस भरतीची तयारी आतापासून सुरू आहे. किती वर्ष झालं तू तयारी करतोय पोलीस भरतीची? 2 वर्ष झाले. याच्या अगोदरची मीटिंग होती, याची मागची 2021 ची भरती झाली. सरकारने जे 10% आरक्षण तुला दिलंय, तू मराठा समाजाचा मुलगा आहे, काय सांगशील याबद्दल तू? सरकारने 10% आरक्षण हे ग्राह्य धरणार नाही. नमस्कार, आपण पाहताय प्रेस महाराष्ट्राचं फेसबुक लाईव्ह. वा वा वा. या ठिकाणी आपल्याला भाऊ शिरसटे गोळा फेकताना दिसत आहेत. क्या बात आहे. कधी आहे पोलीस भरती? कधी आहे काय सांगशील? हा ए थांब रे 2 मिनिटं. कधी आहे पोलीस भरती काय सांगशील? पोलीस भरती 1 मार्च पासून आपल्या ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली. हा अजून त्यात एसीबीसी सर्टिफिकेट मराठा आरक्षणामुळे काही त्यात मागे पुढे होऊ शकतंय. काय नेमकं? 15 तारीख पण होऊ शकते, हा एंडिंग पण होऊ शकते. आणि पोलीस भरतीची तयारी आतापासून सुरू आहे. किती वर्ष झालं तू तयारी करतोय पोलीस भरतीची? 2 वर्ष झाले. याच्या अगोदरची मीटिंग होती, याची मागची 2021 ची भरती झाली. आता मागच्या वर्षी ती वेटिंग आहे. सरकारने जे 10% आरक्षण तुला दिलंय, हा तू मराठा समाजाचा मुलगा आहे, काय सांगशील याबद्दल तू? सरकारने 10% आरक्षण हे ग्राह्य धरणार नाही अजून कुणीच. आणि जे ग्राह्य धरतील का ते मराठा नसतील काय. आणि विषय असा आहे, जे सरकारने दिलंय आपल्याला 10% आरक्षण, एसीबीसी कोट्यातून जे दिलंय म्हणतात, ते अजून त्याचे सर्टिफिकेट पण नाही जारी केले नाही. आणि त्याच्यानंतर 31 तारखेला आपल्याला लास्टची डेट आहे. आता तुम्ही एसीबीसी कधी तुम्ही वेबसाईट चालू करताय, काय करताय त्याचं अजून माहिती नाही. जर वेबसाईट चालू केली, समजा आता आज 10 तारीख, उद्या 15 तारखेला वेबसाईट चालू केली, त्याच्यानंतर 15 दिवस तर एसीबीसी सर्टिफिकेट काढायला लागते. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल कधी काढणार आहे आपण? मग 31 तारीख ते 15 दिवसात संपत्ती. त्याच्यामुळे माझ्या अंदाजे फॉर्म भरायला समजा एप्रिल महिन्याच्या 20 तारीख 25 तारखेपर्यंत जाईल. नाही तर मग मराठा समाज ईडब्ल्यूएस म्हणून फॉर्म भरल. पोलीस भरतीला सध्या होणे हेच नाही. ओबीसी ईडब्ल्यूएस चं आरक्षण उडणार का? 10% भेटल्यावर का काय भेटणार? पण आपण मराठा समाज विरोध करणार ना त्या आरक्षणाला. त्या आरक्षण कामाचं काय असं? आता एससीबीसी ला सर समजा सगळा मराठा समाज गेला तर ईडब्ल्यूएस ला आणि एससीबीसी ला समान जागा आहेत. समजा मुंबईला 257, एसीबीसी ला आणि ओबीसी ला पण 257. तर दोन्ही समाजाला सारखे 257 मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आणि एसीबीसी ला पण 257 आहे. जर मराठा समाज एसीबीसी मध्ये गेला तर ईडब्ल्यूएस मध्ये समाज राहतोय किती आणि त्याचं मेरिट लागणार किती, ह्याचा पण विचार करायला पाहिजे ना. कारण 30% 100% मराठा समाज जर एसीबीसी मध्ये जातोय तर राहिलेला ब्राह्मण किंवा मुस्लिम समाज, राहणार समाज 30%चे ना. त्यांना एवढ्या जागा काय कामाच्या मग 257. त्याच्यामुळे मराठा समाजाला पण ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरून द्यायला पाहिजे. ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरून द्यायला पाहिजे. हे आपले मित्र होते भाऊ शिरसट, ज्ञानेश्वर शिरसट यांचं नाव आहे.